देवा, काय उकडतंय आता हल्ली. तुम्हाला जर गरम होत असेल तर आपण गाडीत एसी ऑन करून बसू शकतो. काय म्हणजे गरम होतंय म्हणून गाडीत बसायचं, तेही एसी ऑन करून? वाय नॉट? नाही नाही सर, एवढं कशाला हो. आणि गाडी पण केवढं पेट्रोल खाईल. नको नको, थोडासा उकाडा सहन करेन मी. आणि हे बघा, हे आहे की हे असं करायचं, मग वारा लागतो. बापरे. ओके, गिव मी अ सेक. हो. कुठे राहिले हे क्लायंट पण? शान्वी, आता तुम्हाला गरम होणार नाही. थँक्यू सो मच सर. तुम्हाला माहिती आहे, मी ना आता जस्ट असाच विचार करत होते की जर का मला गरम होते तर मी काहीतरी थंड प्यायला हवं. आणि उन्हाळ्यात नारळ पाण्यापेक्षा दुसरा बेस्ट ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही ओळखलत माझ्या मनातलं. वन्स अगेन थँक्यू. यू वेलकम. चिअर्स. सॉरी, चिअर्स. मला सांग, 12 पंचे 60 आणि 14 त्रिक 42. आता ह्या दोन्हींची बेरीज कर आणि उत्तर लिहून टाक. हा, वीणा, पाणी दे जरा. बरं. अजून 15 गणित सोडवायची आहेत हा तुला. हा, हा. वीणा, दिवसभर कटकट झाली माझ्या डोक्याला. चहा तरी टाक. तुझ्या शाळेत ते टीव्हीचं मॉडेल बनवून आणायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं रे? हा मॉडेल टाकलं मी बॅगेत पण. अरे वा. राहू दे तुझं चहा पाणी. जेवायलाच वाट, मला भूक लागलीये. फ्रेश होऊन आलो मी. वीणा, उठ. अजून काय काय राहिलंय बघून घ्या गृहपाठात. वीणा, वीणा, काय चाललंय तुझं? कधीच्या हाका मारतोय? अरे, नवऱ्याच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? आल्यापासून पाणी मागतोय, चहा मागतोय, जेवायला वाढ सांगितलं, ढिम्म हलत नाहीयेस तिथून, बसून राहिलीस तिकडे. हो, कारण तुम्ही स्वतःच्या हाताने सगळं घेऊ शकता ना. अगं, ऑफिस मधून दमून आलोय मी. इतकी वर्ष ऑफिस मधून घरी आल्यानंतर सगळं हातात आणून देतच होतीस ना. हो, देत होते ना. पण आता सध्या वरदची परीक्षा सुरू आहे, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे, तो घेते. आणि नवऱ्याला जेवायला वाढणं, त्याला हवं नको ते बघणं, ते तुझं काम नाही का? तसं तर घरातली सगळीच कामं माझी आहेत, पण मग मी एकटी कुठे कुठे पुरी पडणार आहे? आणि त्यासाठीच एकत्र कुटुंबात राहायचं असतं. मी जेव्हा वरदचा अभ्यास घेत होते ना, तेव्हा आई तुमच्यासाठी ही सगळी कामं करायची. बाबा वरदचा अभ्यास घेण्यासाठी मदत करायचे. घरात कुणीच नसेल ना, तर हरीश भाऊजी, सिंचनाने सुद्धा बऱ्याचदा अभ्यास घेतलाय वरदचा. अहो, अगदीच काही नसेल तर वरद नीट लिहितोय ना, हे बघण्यासाठी मी आजीकडे बसवायचे त्याला. त्याला काय हवं नको असेल ना अभ्यास करताना, तेव्हा व्यंकी भाऊजी बघायचे ते सगळं. अहो, जानूने वरदच्या सगळ्या विषयांचा अभ्यास घेतलाय. अहो, भावनाने पाढे पाठ करून घेतले होते त्याच्याकडनं. जानूने भूगोलचा अभ्यास करून घेतला होता. एकत्र कुटुंबात ना ही अशी सगळी जबाबदारी वाटून घेतात सगळेजण. पण तुम्हाला हौस आहे ना वेगळं राहायची, मग राहा आता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एकच बायको आहे आणि तिला 2च हात आहेत. तेव्हा मी एका वेळी एकच काम करणार. झालं तुझं बोलणं? चल उठ, उठ, जेवायला वाढ. आणि वरद आता मोठा झालाय, तो त्याचा अभ्यास करेल. ए वरद, स्वतःचा अभ्यास स्वतः कर. चल. त्यापेक्षा तुम्ही मोठे आहात ना, मग तुम्ही स्वतःच्या हाताने वाढून घ्या. वीणा, डोक्यात जाऊ नकोस आता. उठ लवकर म्हणतोय. हे बघा, मला वरदचा अभ्यास घ्यायचा आहे, मी जागेवरून उठणार नाही. वीणा, तुला काय वाटलं तू ही अशी स्वतःची मनमानी करशील आणि मी ऐकेन? मी पण बघतो ना तू कसं नाही वाढत जेवायला ते. अगं, नवरा राब राब राबून ऑफिस वरून घरी येतो, तू त्याला अक्कल शिकवतेस, ते आल्यानंतर मला सांगतेस. हा, मग मी पण काही घरात नुसतं बसून नसते, मी पण घरात 24 तास राब राब राबतच असते. वीणा, जास्त बोलतेस तू. सो लेट मी गेस अ फ्यू थिंग्स अबाउट यू. तुम्हाला एसीत झोपायला आवडत नसेल, है ना? नाही म्हणजे
झोपत जरी असाल तरी यू मस्ट बी दॅट गर्ल जिला एसीचं टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअसवर हवं असतं. हो पण तुम्हाला कसं कळलं हे? खरंच तुम्ही किती छान ओळखता माणसांना. आय नो इट. म्हणजे मी माणसांचा चेहरा बघूनच त्यांचे फेवरेट कलर, त्यांचे फेवरेट फूड आयटम हे सगळं मी ओळखू शकतो. शक्यच नाही. वॉट? यू डोंट बिलीव्ह मी? ओके, लेट्स प्ले अगेन. तुम्ही माझ्या आवडीनिवडी ओळखायच्या आणि मी तुमच्या आवडीनिवडी ओळखणार. चालेल, डन. ओके, सो तुमचं फेवरेट फूड मस्ट बी स्ट्रीट फूड है ना? लाईक पाणीपुरी, दाबेली या सगळ्या गोष्टी खूप आवडतात तुम्हाला. हो, आणि तुमचं फेवरेट फूड असेल इटालियन, राईट? दॅट्स करेक्ट. युअर फेवरेट कलर मस्ट बी पिंक अँड लव्हेंडर टू. ओके, आणि तुमचा फेवरेट कलर असेल ब्लॅक. नाही. नाही? आणि तुम्ही नाईट पर्सन आहात है ना? म्हणजे सकाळी लवकर उठून काम करण्यापेक्षा तुम्हाला रात्रभर जागून काम करायला आवडतं. हो, पण तुम्हाला एवढं सगळं कसं कळलं माझ्याबद्दल? तुम्हाला कोणी सांगितलं का? मग मला कोण सांगणार? माझ्या आईबाबांनी? खरं खरं सांगा, तुम्ही माझ्या आईबाबांशी बोललात ना या सगळ्याबद्दल? हां, त्यांनी सांगितलं ना तुम्हाला? काही काय मी जानवी, तुम्हाला खरंच वाटतं तुमच्या आवडीनिवडी मी तुमच्या आईबाबांना विचारेन? किती वेळ झालं असतं ते. पण मग इतकं सगळं कसं कळलं तुम्हाला? कारण मला माणसं खूप छान ओळखता येतात. And that must be our client. Hello? What? No, it's okay, no problem. Next appointment कधीची मिळेल? Okay. No worries. We'll see you next time. Thanks. काय झालं? पोहोचतायत का ते? अपॉइंटमेंट कॅन्सल. परत ऑफिसला चला. अरे यार, मग कशाला बोलवलं त्यांनी? एक सेकंड मी जानवी. म्हणजे तुम्ही आपलं हे कॉन्व्हर्सेशन या मीटिंगसाठी जो लॉंग ड्राईव्ह झाला आहे हे सगळं तुम्ही एन्जॉय नाही केलं? नाही नाही, उलट मला तर मज्जाच आली. आणि मला तर कायम असं वाटेल की क्लायंटने असं मीटिंगला बोलवावं आणि मग नंतर त्यांनी ती मीटिंग कॅन्सल करावी. नाही नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. ते मी मला तुमचे इंटेन्शन्स कळले. ऑफकोर्स तुमचे इंटेन्शन्स हे तर नाही आहेत की माझ्या बिझनेसचा लॉस व्हावा, माझा बिझनेस बुडावा. यू सिम्पली मीन टू से दॅट यू एन्जॉयड माय कंपनी अँड आय एन्जॉयड युअर्स टू. करेक्ट, हेच म्हणायचं होतं मला.